हिरा, काय झालं? तुला त्रास होतोय का? पाणी हवंय? नाही नको. तुला गाडीत मळमळतंय? नाही, मग तू एवढी डिस्टर्ब का दिसतीयस? काही हरवली होती तो तो दिवस आठवला. सगळं पुसट पुसट आठवतंय. स्पष्ट असं काहीच नाही आठवतंय. काय आठवतंय? नागनाथ काका सांगायचे की गावात काहीतरी संकट येणार होतं म्हणून देवळात यज्ञ चालू होता आणि तो यज्ञ माझे बाबाच करत होते. देवळातल्या कुंडातून ते कासव वर आलं होतं पण खूप मोठा अनर्थ घडला. शिवनाथ दादा देवीच्या देवळात यज्ञ करत होता आणि इकडे त्याच्या घराला आग लागली. काय झालं, कसं घडलं, कुणालाच काही कळलं नाही. कुटुंब आणि गावचं कर्तव्य यात शिवनाथ दादानं कुटुंब निवडलं. यज्ञ तसाच सोडून तो घराकडे धावला, पण काही उपयोग झाला नाही. ज्यासाठी दादानं यज्ञ अपूर्ण ठेवला तीच गोष्ट हातातून निसटली. वहिनी आगीत सापडल्या. त्या गदारोळात दादाची थोरली लेक राधा कुठं हरवली काही कळलंच नाही. मीरा लहान होती त्यावेळी. आमचं सुदैव पण ही वाचली. आय एम सॉरी टू हिअर दिस काका. पण तुम्ही सांगू शकाल का की तो दिवस काय होता? नेमकी तारीख, वार काय होता? वार तर स्पष्टच आठवतो मला. शनिवार होता. तारीख 13 जानेवारी 2005, संक्रांतीच्या आदला दिवस. नाही, पण ही सगळी खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. काही मिस आउट व्हायला नकोय. मी नोट डाऊन करून ठेवतो. 13 जानेवारी 2005. 2005. हो. मीरा, आपण तळी गावाच्या जवळपास असलेले सगळे अनाथ आश्रम शोधूया. मी ऑलरेडी काही ठिकाणी सांगून ठेवले की राधा या नावाबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली तर मला कॉल करा. जावे बापू, तुम्ही आमच्या राधाला शोधण्यासाठी खूप मदत करतात. यापूर्वी अशी मदत कोणीच केली नाही हो. आम्ही काहीच करू शकलो नाही तिच्यासाठी. काका, असं बोलू नका प्लीज. तुला जपणार